महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। नाशिक महानगरपालिकेच्या 17व्या महापौरपदी हिमगौरी अडके तर उपमहापौरपदी विलास शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। नाशिक महानगरपालिकेच्या विशेष सभेत आज महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवड प्रक्रिया पार पडली। जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत भाजपच्या हिमगौरी अडके यांची महापौरपदी तर एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचे विलास शिंदे यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली आहे। यावेळी महापौर निवासस्थान रामायण येथे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी नवनिर्वाचित महापौर हिमगौरी अडके यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या आहेत। नाही विषय काही झालेला नाही, निश्चित या संदर्भामध्ये सगळे वरिष्ठ निर्णय घेतील। आम्हाला चांगलं काम करायचं आहे। आम्हाला कुंभमेळा असल्यामुळे खूप जे चॅलेंजिंग आहे, आव्हानात्मक आहे। कालपर्यंत सुरू होती, पण शेवटच्या टप्प्यामध्ये रात्री सकाळी पहाटे उपमहापौराचं नावही ठरलं तर म्हणजे आमच्या मच्छिंद्र सानप यांचं नाव आम्ही जाहीर केलेलं होतं आणि ऐन वेळेवर वरतून निरोपाला रात्रभर सगळे 4 वाजे थोडा पण खाली नंतर असं ठरलं की उपमहापौर करायचं। ऐन वेळी सकाळी मी 9:30-10 वाजता मच्छिंद्र सानप बाळासाहेब सानप यांना आम्ही राहुल आहे वगैरे आम्ही सगळे होतो आमदारांचे, आम्ही सगळ्यांनी त्यांना विनंती केली, सांगितलं आणि त्यांनी तात्काळ तो शब्द पाळला। तात्काळ म्हणजे काही हरकत नाही, पक्षासाठी मी माघार घेतो, त्यांनी लगेच माघार घेतली। निश्चित पुढे भविष्यामध्ये त्यांचाही विचार चांगला केला जाईल। पण हा निर्णय घेताना उशीर तसं नव्हतं, तसं 2-3 दिवसापासून 3 दिवसावर आमची तयारी झालेली होती। नावाबाबत फक्त हे होतं कुणाचं नाव करायचं काय ते त्यामुळे त्याला विलंब लागला, बाकी दुसरं काही नव्हतं। पण 3-4 दिवसापासूनच मला साहेबांनी सांगितलं होतं की आपल्याला युतीमध्ये जायचं आहे आणि म्हणून मग आम्ही तशीच आहे। दरम्यान या महासभेत नगरसेवक मुकेश शहाणे यांनी पेलिकन पार्क परिसरात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मारकासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी मांडली। यावर उपस्थित सर्व नगरसेवकांनी एकमताने संमतीही दर्शवली आहे। नाशिक शहराचा सर्वांगीण विकास हेच आपले पहिले प्राधान्य असेल अशी स्पष्ट भूमिका नवनिर्वाचित महापौर हिमगौरीताई आहेर अडके यांनी पहिल्याच महासभेत व्यक्त केली आहे।